So let us begin. Good evening, everybody. Good evening, everybody. 10th D, 10th E, 10वी E चा वर्ग सुलभ स्कूल बार्शी या आजच्या प्रकाश भिंगे या धड्याच्या लेन्सेस या धड्याच्या लास्ट सेशन साठी आपण आता एकत्र जमत आहोत. हा सेशन आकृतीचा महत्वाचा असेल. काही प्रश्न देणार आहे मी. पहिल्या सेशन मध्ये ते ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट जो आहे तो म्हणजे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजेच आपलं राहिलेलं रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप जो आहे तो होईल आणि त्याच्यानंतर परसिस्टन्स ऑफ विजन हे एक होईल आणि जरुरी पडली तर सेकंड सेशन करू. पण त्या सेकंड सेशनला मला करायचंच आहे कारण मला बरेचसे प्रश्न तुम्हाला द्यायचे आणि त्या प्रश्नांवर जास्त फोकस करा. त्या प्रश्नांचा जास्तीत जास्त अभ्यास करा, तयारी करा. लॉकडाऊन मध्ये सिलेबस आपला जरी लेट झाला तर तुम्हाला जाणवेल की नंतर आपण दररोज 1 तास घेतोय. शाळेचा दररोज अर्धा तास, एक तास म्हणजे अर्धा तासाचा असतो पिरियड. आणि विज्ञान ए ला आठवड्यात 4 तास असतात, विज्ञान बी ला आठवड्यात 4 तास असतात. इथं मी दररोज 1 तास घेतोय. सो वी विल बी फिनिशिंग इट बिट फास्ट. ऍक्च्युली स्लोली चाललोय पण दररोज तासभर घेतल्यामुळे टॉपिक खूप पुढे जाणार आहे. आता बघा ना, आपला हा धडा संपला म्हणजे 7वा धडा संपला आणि सकाळच्या ह्याला जर आपण 4था धडा सुरू केला, एक 5-6 दिवसात 4था धडा संपेल. म्हणजे 1 ते 7 धडे आपले विज्ञान ए चे संपले. फक्त 3 धडे राहत आहेत. दुसऱ्या सत्राला थोडं तरी ठेवू ना. लगे मी 10वी ड चा फक्त विज्ञान बी सुरू करणार आहे. तो मात्र लगेच सुरू करेन. तो सुद्धा कव्हर करत आणणार आहे. असंच एक 6-7 धडे लवकरात लवकर फिनिश झाले मग वी कॅन बी स्लाइटली लेझी, नॉट लेझी रिअली, बट वी विल बी फिनिशिंग रिगार्डिंग आवर जर्नल्स अँड सम टेस्ट ऑन दॅट वन. त्यामुळं जस्ट डोंट वरी, नवरात्र संपेपर्यंत आपला बराचसा खूप छान सिलेबस पुढे गेलेला असेल आणि वी विल बी थ्रू आणि काहीच प्रॉब्लेम नाही. खूप आपल्याला चांगलं काम करता येईल. बऱ्याच जणांचा सिग्नल वीक दिसतोय तुमच्या बाजूनं. बरेच जण जात आहेत, पुन्हा येत आहेत. स्नेहा देशमुख लवकर येत चला. कृष्णीवाल आत्ता आली गेली, पुन्हा आता येईल कदाचित थोड्या वेळा. ओके, तर आता मी तुम्हाला हा कॅमेरा सुरू केलाय मी. थोडा लेट झाला, सॉरी, पण ठीक आहे आता. ओके, सेकंड इन्स्ट्रुमेंट वी आर गोइंग टू स्टडी नाउ. फर्स्ट ऑफ ऑल वी स्टडीड अबाउट सिंपल मायक्रोस्कोप. आपण काल बघितला तो म्हणजे साधा सूक्ष्मदर्शक, ज्याच्यामध्ये फक्त एकच भिंग असतं, त्याला म्हणायचं साधा सूक्ष्मदर्शक, सिंपल मायक्रोस्कोप. आणि तो कुठल्या तत्वाने कार्य करतो? एफ आणि ओ मध्ये पदार्थ ठेवला की तुम्हाला त्याची प्रतिमा व्हर्च्युअल मिळते, मोठी मिळते आणि अक्षरही लांब जातात, 25 सेंटीमीटरवर जातात, ताणतणाव कमी होतो. दॅट इज 6th फिगर ऑफ आवर ऑल द 6 फिगर्स वी हॅव ड्रॉन. 6वी त्यातली 6वी फिगर. फक्त तिथे डोळा काढला किती झाली आकृती. नेक्स्ट आपण शिकलो ते म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोप, विच इज कंपोज्ड ऑफ कोएक्सियली अरेंज्ड 2 कॉन्व्हेक्स लेन्सेस असतात, बहिर्वक्र भिंगे असतात. त्यातलं पदार्थाकडचं खूप छोट असतं कारण का बघायचाच पदार्थ छोटा आहे, त्यामुळे एवढं मोठं भिंग आणून उपयोग नाही. आम्ही पॅरमेशियम, कांद्याचे पापुद्रा, समजा कांद्याचे पेशी बघायच्या आहेत, तेव्हा तो पदार्थच छोटा आहे म्हणून पदार्थाकडची ते भिंग खूप छोटं असतं आणि वरचं तुलनेनं थोडं मोठं असतं, थ्रू विच वी आर लुकिंग. सो ते आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप, बिकॉज वी वॉन्ट टू सी द मायक्रो ऑब्जेक्ट इन अ एनलार्ज्ड फॉर्म. सो त्याची ती आयडिया काय काय होती ती सगळी तुम्हाला सांगितली. परत कधीतरी पुन्हा निवांत रिपीट करा म्हटलात तर तुम्ही, आय एम रेडी ऍट एनी टाइम. नेक्स्ट वी वॉन्ट टू स्टडी अबाउट नाटका रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. ऑफकोर्स सिंपल मायक्रोस्कोप सुद्धा रिफ्रॅक्टिंगच आहे. कंपाऊंड मायक्रोस्कोप सुद्धा, संयुक्त सूक्ष्मदर्शक सुद्धा अपवर्तनाचाच आहे, रिफ्रॅक्शनचाच आहे. आणि ह्या टेलिस्कोपला सुद्धा रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप म्हटलं किंवा कधी कधी त्याला ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप म्हणतात. आता तो टेलिस्कोप म्हणजे कसला, पहिल्यांदा ती कन्सेप्ट बघा. ही जी अशी नळी असते की नाही, त्याला असा मोठं भिंग असतं, इकडं छोटं भिंग असतं.
हे आहे तो मी जे शिकवणार आहे आता ते. तुम्ही ती दुर्बीण हातात 2-2 भिंगवाली घेऊन डोळ्याला लावता. आता मी इथं तुम्हाला असं थोडस चित्र दाखवतो. बाजारात असले मिळतात बघा. हे 2 डोळ्याला हे 2 भाग लावायचे आणि इकडून बघायचं. कळलं? ती नाही. आय एम नॉट टॉकिंग अबाउट दिस. आपल्या सिलेबस मधले हे नाही आहे. हे आहे. कळलं का? आता त्याची आकृती कशी? पुन्हा हे आडवं धरलंय असं माना. हा आपला प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. आणि लक्षात घ्या, आपल्याला ग्रह, तारे, प्लॅनेट्स अतिशय फीबल, अतिशय वीक किरण येणारे असे आपण तारे मोठे करून बघायचे, ग्रह मोठे करून बघायचे आपल्याला. आता तो ठिपकाच दिसणार आहे, फक्त तेजस्वी दिसणार आहे एवढंच. किती तर अंतर लांब आहे तो, फार तर तो तुमच्या जवळ येईल, थोडा एनलार्ज फॉर्मॅट मध्ये येईल. मग तो उलटा काय सुलटा काय पुन्हा तसंच, जसं मायक्रो ऑब्जेक्टचं मी म्हणत होतो तसं त्याचं सुद्धा आहे. पण येणाऱ्या ताऱ्यापासून आपल्याला खूप कमकुवत किरणं आहेत. म्हणून पहिली गोष्ट, जेवढी किरणं मला मिळतील तेवढी वेलकम आहेत. म्हणून मी आता ही बाजू जी आहे ना, लेफ्ट बाजू, ही बाजू जी आहे ती आपण त्या ग्रहाकडे, त्या ताऱ्याकडे लावणार आहे. कळलं? मग आता जितकं मला किरण येतील तेवढे वेलकम आहे. म्हणून मी मोठं बिंग घेतलंय, म्हणून याला ऑब्जेक्टिव्ह म्हटलं. हे ओ आहे बरं का, जर कोपऱ्यात असल्यामुळे जरा नीट होत नाही, मी साईडला लिहितो. याला म्हणायचं ऑब्जेक्ट लेन्स. आता याचा पासून मिळालेली प्रतिमा आपण आता जरा इथं जरा थोडस पॉलिटिक्स करायचं. आधीच प्रतिमा डिसाईड करायची. काय केलंय मी? आधीच प्रतिमा डिसाईड केली. तुम्ही म्हणाला अजून किरणांचा पत्ता नाही, तुम्ही आधीच इमेज डिसाईड केली. होय. आता काय करायचं माहितीये का? असा एक किरण ओशी जोडून इकडे वाढवायचा. म्हणजे हा स्ट्रेट आहे बरं का, थोडं माझ्याकडनं तिरप वगैरे झालेला असू शकेल, पण इथं प्रतिमा घेतली मी आणि हे आणि ओ जोडून असा किरण करायचा, आणि मग हा किरण आला, तो ओ मधून तसाच पुढे गेला. माहिती ना तुम्हाला हा नियम? ओ मधून जाणारा किरण तसाच पुढे जातो. आता काय करायचं माहिती? या फक्त किरणाला पट्टी लावा, एवढ्या किरणाला पट्टी लावायचं आणि इकडं पॅरलल सारखा. कळलं? मी आता हे थोडं खोडतो. या किरणाला पट्टी लावली तुम्ही, हा आपला असा होता मगाशीचा. पुन्हा काढतो, काळजी करू नका. हा आपला प्रिन्सिपल ऍक्सिस आहे आणि ह्याच्यातून गेलेला किरण हा आहे, ओ मधून गेलेला. याला पट्टी लावायची आता मगाशी सांगितलेला, आणि तिकडं सरकत सरकत येऊन एक पॅरलल किरण काढायची. कारण का लांबून येणारे किरण कसे आहेत? सगळे एकमेकांना पॅरलल. काय केलं मी आधी? अजून एकदा सांगतो. पहिल्यांदा एक प्रिन्सिपल ऍक्सिस काढला. मोबाईलची खालची बाजू म्हणजे डावी बाजू, माहिती तुम्हाला, तुमच्या हाताची डावी बाजू. ओके. पहिल्यांदा काय केलं मी? आधीच एक प्रतिमा डिसाईड केली. कोणती? ही इमेज. ती डिसाईड करून त्याच्या एरोला पट्टी लावली, ओ ला पट्टी लावली. एरो आणि ओ माग 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 घेतला आणि पहिला किरण काढला. हा किरण कुणीकडून आलाय? त्या ग्रह ताऱ्याकडून, डावीकडून आलाय. तो आला आणि ओ मधून गेला. त्याला पट्टी लावून मी इकडे सरकलो आणि 1, 2, 3 असे किरण भरपूर काढले तुम्ही समजा. ते सगळे त्या भिंगाच्या आतल्या उभ्या रेगेपर्यंत, म्हणजे आता सध्या आडवी रेग आहे, पण उभ्या रेगेपर्यंत न्यायचे. आता तुम्हाला माहिती हे सगळे किरण कसे जातात? तुम्हाला माहिती कसे जातात? ते एफ मधून जातात, परंतु ते एफ मधून जाताना म्हणजे इथल्या एफ मधून असे जाणार नाहीत, त्याला फोकल प्लेन म्हणायचं असतं. यातले काय सगळे किरण काय मुख्य अक्षाला समांतर नाहीयेत या अक्षाला, त्यामुळे या एफ मधून जाणार नाहीयेत, ते फोकल प्लेन मधून जातील आणि पलीकडे जाऊन एकत्र येतील.
म्हणून त्यातला एकच किरण आपण फोकस मधून न्यायचा. कोणता? समजा आता हा पुढे नेला, बाकी सगळे थोडे विचलित करायचे ह्याला पॅरलल आणि याच्यातनं न्यायचे, सगळे किरण याच्यातनं न्यायचे आणि तुम्हाला काय मिळाली? ही प्रतिमा मिळाली. कळलं? प्रॅक्टिस करत येईल तुमचं. पहिल्यांदा एकच किरण एफ मधून द्या, म्हणजे हा तुमचा एफ आहे आणि तोही कुणाचा? ओ चा, म्हणून एफ ओ. कळलं तुम्हाला नीट? हे फोकल प्लेनची रेग मी कट केली आणि ते एकत्र येऊन पुढे कुठे गेले? इमेज मिळाली मला. ही पहिली इमेज आहे आय आय डॅश, आय डॅश आणि ही आय. आता मागाशी सारखंच, काल जसं केलं तसंच, आय आय डॅश ही पहिली इमेज मिळाली की तिथं मी फक्त या इमेजच्या थोडं मोठं पण या ऑब्जेक्ट लेन्स पेक्षा थोडी कमी, म्हणजे साधारण एवढं भिंग काढणार. केवढं भिंग? त्या इमेज पेक्षा किंचित मोठं, पण तो आपल्या ऑब्जेक्टिव्ह आहे की नाही खालचा भिंग, पहिलं भिंग त्याच्यापेक्षा लहान पाहिजे भिंग. हा कोण आहे? माझा आय पीस आहे, ई. आणि तुम्हाला काल मी शिकवलंय, आय पीस काढला रे काढला की त्याचा एफ ई इकडं डिसाइड करायचा खाली. तो कोण आहे? एफ ई. थोड्या वेळ मी हे आय खोडतो, एफ ई झाला तो. एफ ई कसा डिसाइड केलाय? इमेजच्या लेफ्टला. काल कसं केलं होतं त्या टाईपच. आणि जेवढ्या अंतरावर इकडं एफ ई केलाय तयार मी, जेवढ्या अंतरावर मी इकडं एफ ई तयार केलाय तेवढ्याच अंतरावर मी इकडं एफ ई तयार करणार. हा पण झाला इकडचा एफ ई. आता मग पुन्हा सिंपल मायक्रोस्कोप सारखं, पहिला रे पॅरलल गेला, तो एफ ई मधून गेला. दुसरा किरण ओ मधून गेला, तो तसाच गेला. हे किरण माग 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 वाढवा. आता ते मी असं जरा वळवून वाढवतो तुम्हाला कळावं म्हणून. झाली ही प्रतिमा तुम्हाला मिळाली. कळलं? कळलं? आता रिफ्रेश करतो तुम्हाला मी, अजून एकदा काढून दाखवतो. हा आहे प्रिन्सिपल ऍक्सिस, हे आहे मोठ्याच्या मोठं कोणतं? हे आहे ओ, म्हणजे ऑब्जेक्ट लेन्स. त्याच्या आतली ही रेग. आधीच मी आगाऊपणा करून काय करणार? प्रतिमा डिसाइड करणार. त्याचं टाळकं आणि ओ जोडून हा किरण गेला, गेला रे गेला. ओके, ते वळल्यासारखं वाटतंय पण तुम्ही पट्टीनं व्यवस्थित काढाल. याला पट्टी लावायची, एवढ्याच भागाला पट्टी लावून इकडं समांतर किरण काढायची 2-4. ती पण त्या ताऱ्या पासून आलेली आहे. त्यातला एकच किरण एफ मधून न्या आणि असा न्या, बाकी सगळे वळवतच न्यायचे. ओके ओके. थोडस ह्या गोष्टी मॅनेज करा, थोडस तुम्हाला जमलं पाहिजे. त्यात व्हिडिओ बंद करा रे. आता ही प्रतिमा मिळाली की या प्रतिमेच्या उंचीच्या थोडं मोठा परंतु या भिंगापेक्षा किंचित लहान अशा उंचीचा इथं एक छोटासा आयपीस काढायचा. हा झाला ई. ई मिळाला की त्याचा एफ ई इकडे डिसाइड करायचा. एफ ई. त्याच्याच एवढ्याच अंतरावर आम्ही काय, व्हिडिओ बंद कर, आम्ही व्हिडिओ बंद कर, अमेय व्हिडिओ बंद कर. हा, आणि मग कोण आहे दुसरा? अमेय काळे. अमेय काळे म्हणून येते का? कोण आहे मग दुसरा? कुणाचा व्हिडिओ चालू आहे मग? कुणाचं तरी दुसऱ्याचं, कोणाचं तरी. हा, अमेयचा नाही का? त्याच्या खाली कोण आहे? सुधीर. कोण आहे सुधीर? हा एफ ई.
ते सुधीरच्या ह्याच्यावर आम्ही काय नाव होतं म्हणून मी तुझं घेतलं रे. ओके, तुझा बंद होता. ओके, आय रिअलाइज दॅट, आय गॉट दॅट. तर FE जिकडे आहे तेवढ्याच अंतरावर तिकडे FE डिसाइड करायचा. पहिला किरण समांतर जाईल, जाताना तो FE मधून जाईल. जा की बाबा. हा, दुसरा किरण O मधून जाईल. अरे वा, गेला, हुशार आहे. आणि हे माग 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 वाढवा, वाढवलं वाढवलं वाढवलं, यू गेट सर्टन पॉइंट. ही झाली फायनल इमेज. कळलं? पुस्तकामध्ये थोडस चुकीचं दिलंय. 7.18 आकृती बघा, उजवं पान 91 पेज. तिथं ते बरोबर केलंय. पहिले पॅरलल किरण आले आणि ते एकवटून एक प्रतिमा मिळाली छट्टी, पण त्याच्यापासून पॅरलल किरण गेला आणि दुसरा एक O मधून गेला. पण ते मागं वाढवल्यानंतर जे समांतर गेलेत ते मला मान्य नाहीये. ते ऑब्जेक्टिव्ह लेन्स असे शब्द आहेत की नाही तिथं, तिथपर्यंत ते डॉटेड वाढवलेत बघा दुहेरी. आय एम नॉट रेडी टू ऍक्सेप्ट दॅट. नो, मला मान्य नाही. ते चुकलेलं आहे. कारण त्या तुम्हाला व्हर्च्युअलच प्रतिमा मिळते आणि ती विशालित असते. आणि पहिल्या बिंगापासून मिळालेली इमेज ही दुसऱ्या बिंगासाठी काय असते? ऑब्जेक्ट असते. आणि तो ऑब्जेक्ट हे आयपीसच आपण हलवतो आणि असा आणतो की बरोबर त्याच्या FEच्या आणि ओच्या आत हा पदार्थ आला पाहिजे. कळलं? मग ते आपलं मग कुठलं तत्व आहे? सिंपल मायक्रोस्कोपचं तत्व आहे. प्रत्येक वेळी कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये, संयुक्त सूक्ष्मदर्शी मध्ये सुद्धा दुसरा जो भिंग आहे त्याचं काम सुद्धा सिंपल मायक्रोस्कोपच आहे. इथं आहे दुर्बीण, म्हणजे काय? टेलिस्कोप. इथं सुद्धा दुसरा जो आयपीस आहे, दुसरं भिंग, त्याचं सुद्धा काम कुठलं आहे? सिंपल मायक्रोस्कोप. ही गायला जागा विचारतात की इन कंपाऊंड मायक्रोस्कोप अँड astronomical telescope, the second lens, that is the eyepiece, acts as dash dash. The eyepiece acts as the what? Simple microscope. आयपीस हा सिंपल मायक्रोस्कोपचं तत्व पाळतो. मी सांगतो ते थोडं थोडं लिहा. टेलिस्कोप, इट इज अ रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. हा अपवर्तनाचे नियम पाळणारा दूरदर्शी आहे किंवा दूरदर्शक आहे. इट युजेस टू लेन्सेस. इट युजेस टू कॉन्व्हेक्स लेन्सेस. त्यामध्ये 2 बहिर्वक्र भिंगांचा वापर होतो. त्यामध्ये 2 बहिर्वक्र भिंगांचा वापर होतो. 2 बहिर्वक्र भिंगांचा वापर होतो. दूरदर्शकामध्ये इन टेलिस्कोप कॉमा, दूरदर्शकामध्ये दूरचा पदार्थ पहावयाचा असल्याने, इन टेलिस्कोप वी वॉन्ट टू सी डिस्टंट ऑब्जेक्ट. दूरचा पदार्थ पहावयाचा असल्याने जेवढे किरण मिळतील we accept as many rays as we can. We accept as many rays as we can. जेवढे किरण मिळतील तेवढे स्वीकारायचे आहेत. ते स्वीकारायचे आहेत. म्हणून पदार्थिक भिंग कंसामध्ये O मोठा कॅपिटल O. म्हणून therefore the object lens or objective
object lens or objective is bigger. ओके बाळा, तुझा बंदच आहे कॅमेरा, मी आता बघितलं वाक्य. हा, द ऑब्जेक्ट लेन्स इज बिगर दॅन दी आयपीस. म्हणून पदार्थिक भिंग किंवा वस्तुभिंग हे नेत्रभिंगाच्या तुलनेत मोठे असते. ते आकृतीत दर्शविले आहे. दिस इज as shown in figure. पॅराग्राफ. दोन्ही भिंगे समाक्ष असतात. Both the lenses are coaxially placed. Coaxially, CO'AXIALLY, coaxially placed, such that they have common principal axis. समाक्ष बसविलेले असतात की ज्यामुळे दोहोंचे मुख्य अक्ष एकाच रेषेत येतात. पॅराग्राफ. The light rays coming from the distant object, दूरच्या अंतरावरून येणाऱ्या पदार्थाचे येणारे किरण, दूरच्या अंतरावरून येणारे पदार्थाचे किरण परस्परांना समांतर असतात. The light rays coming from distant objects are parallel to each other. समांतर असतात. पण स्टॉप, त्याच्याच पुढे. When they fall on object lens, जेव्हा ते वस्तुभिंगावर पडतात किंवा पदार्थिक म्हणा, जेव्हा ते पदार्थिक भिंगावर पडतात, कॉमा, it gives inverted, real and a small image on the other side of the lens, कॉमा, त्यामुळे भिंगाच्या दुसऱ्या बाजूला वास्तव, उलटी व छोटी प्रतिमा मिळते. स्टॉप. The eyepiece is now moved. आता नेत्रिका अशी हलवतात की, the eyepiece is now moved such that the image comes between its F and O, between its FE and O. अशी हलवतात की ती प्रतिमा नेत्रिकेच्या FE आणि O च्या दरम्यान येईल. Full stop.
Here the eyepiece acts as simple microscope. येथे नेत्रिका, त्याच्या पुढे अवतरण चिन्ह करा, साध्या सूक्ष्मदर्शकाचे कार्य करते. So it gives magnified, erect and virtual image on the same side. Magnified, erect and virtual image on the same side. त्यामुळे सुलटी, आभासी व मोठी प्रतिमा भिंगाच्या त्याच बाजूला मिळते. सुलटी, आभासी व मोठी प्रतिमा भिंगाच्या त्याच बाजूला मिळते. In this way, a distant object can be clearly seen by the telescope. अशा प्रकारे अति दूरची वस्तू आपण दूरदर्शीद्वारे बघू शकतो. आपण दूरदर्शीद्वारे पाहू शकतो. उदाहरणार्थ ग्रह, तारे पाहण्यासाठी याचा उपयोग होतो. Example, this is used for viewing the stars, planets, etc. आता तिथं अजून दोन उपयोग दिलेले आहेत. व्हॉट आर द युजेस म्हटले. कॉन्व्हेक्स लेन्सचे युजेस काय? पहिला शिकला आपण सिंपल मायक्रोस्कोप, दुसरा शिकला काय कंपाऊंड मायक्रोस्कोप, तिसरा काय शिकला टेलिस्कोप. आता चौथा डी आकडा काय ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. आपल्या प्रयोगशाळांमध्ये काही प्रोजेक्टर असतात. इव्हन आता आपण जो शूट करतोय तो जो कॅमेरा आहे मेगापिक्सेल वगैरे ते सॉफ्टवेअर मधलं आलं, परंतु जे ते कॅमेरा वगैरे आहे ते सुद्धा बहिर्वक्र भिंगच असतात. पुन्हा स्पेक्ट्रोग्राफ म्हणून असतो. स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये तुम्हाला 11वीला सगळे भिंग वगैरे ठेवून प्रिझम वगैरे ठेवून मोठे प्रयोग करायचे. आता लॉकडाऊनच्या काळानंतर 11वीला गेल्यानंतर कशी परिस्थिती असणार आहे कुणास ठाऊक. बट स्टील आम्ही ते स्पेक्ट्रोस्कोपीचे खूप प्रयोग केलेले, जवळ 20 प्रयोग केलेले त्याची. 11वीला तसेच, 12वीला तसेच. त्यामुळे वेगवेगळ्या अँगलनी तो प्रिझम ठेवून इकडं कोलिमीटर असतो, इकडं टेलिस्कोप असतो, आणि त्याच्यातनं बघून तुम्ही ते फ्रिंजेस बघायचे असतात, त्याचे इंटरफरन्स पॅटर्न बघायचे असतात. बायप्रिझम नावाचा एक प्रयोग आहे. आता मी तुम्हाला तोंडीच काय बोलणार, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही अनुभवाल तेव्हा समजेल. स्पेक्टॅकल्स बनवण्यासाठी तुम्हाला निगेटिव्ह नंबर म्हटलं की कोणाचा असणार आहे, नक्कीच कॉन्केव्ह लेन्सचा असणार आहे. कॉन्केव्ह लेन्स म्हणजे काय, मला जवळचं दिसतंय लांबचं दिसत नाही म्हणजे की कॉन्केव्ह. आणि म्हणजेच मायोपिया करेक्ट करण्यासाठी, नियर साइटेडनेस करेक्ट करण्यासाठी. आणि दुसरा जेव्हा कॉन्व्हेक्स लेन्स चष्म्यात वापरतात तेव्हा जवळचं दिसत नाही लांबचं दिसतंय, म्हणजे हायपरमेट्रोपिक आय आहे तो आहे केवळ दूरदृष्टीचा असलेला, म्हणजे जवळचं दिसत नाहीये ते दिसण्यासाठी आपण चष्मे जे वापरतो ते ह्याचे असतात, कुठल्या बहिर्वक्र भिंगाचे. आता हा टॉपिक इथं संपला. आता पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे परसिस्टन्स ऑफ व्हिजन. आणि मग हाऊ इज इट युज्ड इन मेनी 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 थिंग्स लाईक सिनेमॅटोग्राफी एटसेट्रा. तो महत्वाचा टॉपिक आहे. आता इथं आपला एक अर्धा तास जवळजवळ होतोय. पुन्हा बोलता बोलता रंगलं म्हणजे ते लक्षात येणार नाही, लगेच ऑफ होऊन जाईल. मी आता ब्रेक करतो आणि लगेच जॉईन होऊ, म्हणजे मग आपण हा सेशन संपवू.